नमस्कार. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते आहे. चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या. माझी ईव्हीएम मशीनवर शंका आहे, त्यामुळे मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं काँग्रेसचे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. जालन्यात पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. जिथे तिथे मी काम केलंय तिथे तिथे पैशाचा पाऊस पडला, असा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. कटेंगे बटेंगेचाही फॅक्टर निवडणुकीत चालला. तसंच 50 खोकेच नव्हे तर 70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्यांचा विजय झाला, अशी टीका नाव न घेता गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर केली आहे. निवडणुकीत हरलो असलो तरी खचून न जाता गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आता महानगरपालिका याच्यावर आमचं लक्ष असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलंय. जनतेच्या मनातून मी हारलेलो नाही. हे 2-3 फॅक्टर जे आलेले आहे त्या फॅक्टरचा प्रभाव माझ्यावर पडलाय. नाही बघा, मला आता 72,000 मतदान मला भेटलंय आणि मी काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही. ते व्यक्तिगत माझ्या मतदान आहे आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता. आणि दुसरा पैशाचा पाऊस जे पडला, एक. दुसरा जे ध्रुवीकरण झाला, 2. तिसरा गुंडागर्दी दादागिरी जी झाली, ते फॅक्टर आहे. आणि मी लोकांचा मनाचा आमदार मी आताही आहे. मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झालं, ठीक आहे, जे जागेला त्याच्यावर काही बोलायचं नाही. फॅक्टर कुठले चालले, काय फॅक्टर हे पैशाचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला. म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलम मध्येच पैसे वाटतात, असं नाही. प्रत्येक गावात जिथं मी काम केलं, जसं कडवंची गाव, तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे, सर्वात जास्त पैसे तिथलेच आहे. सामनगाव, जे आग्रळ असेल, जिथं जिथं मी काम केलं तिथं, आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मी काम केलं, ज्या ज्या भागात माझे नगरसेवक काम, तिथं तिथं पैशाचा पाऊसच पडला. असं नाही, चांगल्या लोकांना पैसे दिले त्याने, चांगल्या लोकांना. म्हणजे एज्युकेटेड लोक एज्युकेटेड लोक सोडून बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले त्यात. हा जो फॅक्टर आहे पुढे किती घातक ठरणार आहे? घातक काय करू शकतात त्याला? आता हे बघा, त्या फॅक्टर बद्दल आता पुढे लोकशाही राहणार की नाही राहणार. जर असं झालं तर मग अदानी अंबानी हेच देशाचे पंतप्रधान होईल, जर असंच फॅक्टर चाललं तर. कटिंग बटिंगचा फटका फार झालेला आहे. आणि माझा जे उमेदवार होता पेनचा, तो निवडून येईल असं एक प्रकारचं वातावरण जे तयार केलं. त्यामुळं जे बिझनेस कमिटी आहे, जे नेहमी माझ्यासोबत आहे, ते पण यावेळी आमच्या विरोधात मतदान केलं. त्यांना असं डाऊटफुल होतं की पेन निघेल, आणि पेनचं मतदान 80-90 हजार असं जे नॅरेटिव्ह सेट केला होता. आणि जेव्हा मतदान त्यांना 31 हजार पडले, तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जेव्हा तेव्हा त्यांना एकदम शॉक लागला. आता माझ्या कॉलनीचे मी उदाहरण देतो, मी नाव सांगत नाही. आमचे गृहस्थ आहे, मी नाव सांगत नाही. ज्या दिवशी मी पडल्यानंतर पेपरमध्ये आले, ते गृहस्थ मला हे आमचं जे हनुमान मंदिर आहे, मी दर्शनाला जातो, ते पण तिकडे आले आणि ते डोक्यावर हात ठेवला. मला काय झालं तुम्हाला? अरे बोले, आम्ही तर पेनवाला 90 हजार घेऊन निवडून येणार म्हणून आम्ही सर्व धनुष्यबाणला मारलं माझ्या घरात, पण तो फक्त 31 हजार आहे. मी त्यांना सांगितलं की पेन ज्या समाजातून येतो त्यांचं मतदान फक्त 54 हजार आहे, आणि त्यात 4 हजार नाही, 50 आहे. 80% पडलं तर 40 हजार. 40 हजारमध्ये कोणी निवडून येत नाही. निवडून येण्यासाठी 80 ते 90 हजार. ते नॅरेटिव्ह सेट केला ना, ते लोकांमध्ये आता लोकांना वाटत होतं की आपण चुकीचा काम केलेलं आहे आणि चांगला माणसाला आपण पाडलं. मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात आली का, असं वाटतं? आता माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे ना, त्यांचे लोक सांगत होते ना, 90 हजार आपण होत आहे, 90 हजार आपण किसकी. असं तुम्ही जे बघितलं, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाही माहिती आहे पत्रकार लोकांना की जे नेरेटिव्ह सेट दोन्हीकडून झालेला आहे. आणि म्हणजे शिवसेनाकडून पण तसंच झालं आहे आणि पेनकडून तसंच झालेलं आहे. बघा, कार्यकर्त्यांना हे माहित आहे की आम्ही इलेक्शन हारलो, पण हिंमत हारलेला नाही. आणि प्रत्येक माणूस पडला यायचं. मला सांगा ना, राजेश टोपे नाही पडला, रावसाहेब दानवे नाही पडला, की सर्व पडल्यानंतर पुन्हा जोमाने काम करावं लागतं. आता पडलो म्हणजे साफ झालो असं नसतं. मी त्या लोकांना सांगू इच्छितो, ज्या लोकांना नॅरेटिव्ह सेट केला आणि ज्याच्याकडून चुका झाली, त्याबद्दल एकच सांगतो, छोड़ जाने को जब कहता है तो जाने दो, छोड़ जाने को कहता है तो जाने दो, जान थोड़ी है. अरे धुआं है धुआं,
आसमान थोड़ी है, लगेगी आग तो सभी सभी आएंगे जग में, या हमारा अकेले का मकान थोडी है. 50 खोके एकदम मुक्ती झालेले आहेत. 50 खोके विजयी झाला. तो डायलॉग खरा झाला. 50 खोकेने 70 खोके झाले आहेत. मला जे वाटते 70 खोके वाटप झाले आणि 70 खोकेचा विजय झाला. मग आता प्रथम आपला मी जे काम हातात घेतलं, एक तर लोकांना भेटीगाठी करणे, एक कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी भेटीगाठी, आणि जे रखडलेले प्रश्न आहेत जसं मेडिकल कॉलेजचा उद्घाटन झाला तर त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे याच्या मागे मी लागणार आहे. जालना शहराचा पाण्याचा जे प्रश्न आहे त्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे. आणि जे पेंडिंग काम आहे मीन्स फार मोठे, जसा मी नेहमी म्हणतो की जालना शहराचे जे स्टेडियमचं एक काम सुरू झालं, आणखीन एक स्टेडियम पाहिजे, त्याच्यासाठी मागे लागणार आहे. आता लोक म्हणतात माझी आहे सरकारने सत्ताने, पण लोकतंत्रमध्ये काही आम्हाला पण अधिकार दिलेले आहे. आंदोलन करणे, एजिटेशन करणे, उपोषण करणे, यामुळे पण प्रश्न सुटणार आणि आम्ही करणारच आहे सर्व. मग ठीक आहे ना, तशी रणनीती आम्ही करतोय. सध्या महानगरपालिकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे आणि आता नवीन वार्ड रचना काय होणार ते बघूनच आम्ही पुढचं पाऊल ठेवणार आहे. जोपर्यंत रिझर्वेशन काय होत नाही, जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही त्याच्यावर भाष्य करणे हे मी योग्य समजत नाही. जोपर्यंत रिझर्वेशन होईल, जेव्हा रिझर्वेशन येईल तेव्हा त्याच्यावर भाष्य करू ना. काही पार्टीने जसं वंचित बहुजन आघाडीने सांगितलं, त्यांनी पण जाहीर केलं होतं की पहिला महापौर हा मुस्लिम म्हणतात. आपल्याकडून काय असं काय आहे? मी काय म्हणतो, जोपर्यंत रिझर्वेशन ओपन होत नाही तोपर्यंत मी त्यात बोलणं चुकीची पद्धत आहे. त्याची प्रलंबित प्रश्न आहेत. आता मेडिकल कॉलेज सुरू तर झालंय, आणि ते वेगात सुरू कधी होणार, त्यासाठी आपल्याला काय? मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थी सध्या आलेले आहे आणि त्यांचा स्टडी स्टार्ट झालेला आहे. पहिला बॅच स्टार्ट झालेला आहे. राहिला बांधकामाचा, त्याचा टेंडर झालेला आहे, त्याचं उद्घाटन झालं, तर ते होणारच आहे. आता बोलते जे लोकांना जी योग्यता असतात त्यावर डिपेंड असतात. आपण ज्या लोकांनी योग्यता नाही त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. ईव्हीएम मशीन बद्दल आम्हाला पार्टीकडून आलेला आहे आणि ईव्हीएम मशीन बद्दल न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे. कारण मी काही भागात जिथं माझे नगरसेवक असताना मला तिथं मान्य झालं तर मला थोडं ईव्हीएम मशीनवर पण शंका येते आणि त्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बस अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 26 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपले पालकत्व गमावले. गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सय्यद कुटुंब हे एका लग्न कार्यासाठी साकोली येथे गेले होते. लग्न कार्य उरकून ते साकोलीवरून शिवशाही बसचा प्रवास करीत आपल्या गोरेगाव घोटी या गावाकडे येण्यासाठी निघाले. पण या अपघातामध्ये सय्यद कुटुंबातील कर्ता पुरुष आणि महिला अजगर अली सय्यद आणि आरेफा अजगर अली सय्यद या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच अपघातात मृतक अजगर अली यांचा एकुलता एक मुलगा व आई जखमी झाले आहेत. तर अपघातात आई वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा अत्तर अली हा पोरका झालाय. भंडारा गोंदिया लोकसभेचे कांग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी कुटुंबांना भेट देत त्यांचे सांत्वन केले. क्या नाम है बेटा तुम्हारा? कहाँ से कहाँ आ रहे थे बेटा? साकोली से बोले। साकोली काय के लिए गए थे? बस कैसा, बस बहुत स्पीड में चला रहा था क्या? हाँ, तो उसको पब्लिक ने बोली नहीं उसको गाड़ी कम धीरे चला सकते? कौन कौन बोले? आप लोग कौन कौन थे? मेरे मम्मी पापा राजू। कितने लोग आ रहे थे बस में? 4 लोग। कौन कौन थे आपके साथ में? मेरा बेटा था, मेरी बहू थी, मेरा पोता था, माइकी वो उसको पैर में लगा है। और आपको कहाँ लगा? कहाँ से कहाँ? मेरे हंसिया दोनों सीना यानी बहुत ठेसरा मारा है और ये है मोंडे में ज़्यादा तकलीफ। कहाँ से कहाँ आ रहे थे आप? साकोली से गोरेगांव जा रहे थे।
गणपती, नवरात्र उत्सव, दिवाळी, दसरा या काळामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना फुलाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न झाले होते. दिवाळी झाल्यानंतर मोठे उत्सव झाले नाही, निवडणुका लागल्या, त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसला. आता सध्या झेंडूचे फुले 10 ते 15 रुपये 20 रुपये किलो प्रमाणे विक्री होत असून जो गुलाब महिनाभरापूर्वी 80 ते 100 रुपये डझनने विक्री होत होता तो आज 20 ते 30 रुपयांनी विक्री होत आहे. सध्या सण उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम नसल्यामुळे फुलांना उठाव नाही आणि फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ग्राहक नाही, फुलं बाजारपेठमध्ये शुकशुकाट जाणवत असून फुलांचे दर घसरल्याने फुल व्यावसायिकांनी सांगितले आहे. असं वाटतं की बस शेतकऱ्याला जे आम्हाला भेटत होते 150-200 रुपये कमीत कमी आज 30-40 रुपयांनी जावा, पण तरी सुद्धा माहीत कमी असल्या कारणाने 10-15 रुपयाने आम्हाला फुलं भेटू लागले. तर आता आमचा आता सध्या फायदा वाटतो, पण नंतर पुन्हा शेतकऱ्याचा फायदा व्हावा अशी आमची प्रतिक्रिया आहे. ते म्हणजे आमचे 2-5 किलो न्यायचे म्हटलं तर 700 रुपये होऊन जायचे. आता 2-5 किलो न्यायचे म्हणजे 5-50 रुपयात काम होऊन चाललं आमचं. असा आमचा फायदा होऊ लागला. आता किती घेऊन चालले? आता मी 5 किलो. मी श्रीराम गोजरे आणि सध्या आपण फुल मार्केटमध्ये आलेलो आहे. फुल मार्केटमध्ये आपण आहे आणि याच्यामध्ये समजा आपण झेंडूबद्दल बोलत आहे तर झेंडूचे खूप आज सध्या तर खूप भाव उतरलेले आहे. अगोदर चांगले 50-60 रुपये किलोने विकत होता झेंडू, आता फक्त तो 10 आणि 20 रुपये किलोने विकतोय. फुलांचे दर गणपतीपासून जे आहे त्या फुलांना चांगला भाव होता. गुलाबांना 300-400 रुपये किलो पर्यंत जात होते, परंतु आज अचानकपणे भाव खाली आलेले आहे. फुलांचे भाव आज तरी पण 20 रुपये गड्डी चालू आहे, तरी पण फुलांचे भाव वाढण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. दर कमी होण्याचे कारण सध्या आता काही कार्यक्रम नसल्यामुळे दर थोडे कमी झालेले आहे आणि आज शनी अमावस्या असल्यामुळे पण मार्केट थोडं उतरलेलं आहे. पूर्वीचे दर होते 50 रुपये गड्डी जात होते 10 फुलांचे, ते आज गड्डी चालली 20 रुपयाला. तर हे फुलांचे भाव वाढले पाहिजे असं आम्हाला वाटतं. मागणी असली तर भाव वाढतील, पण आज मागणी नसल्यामुळे भाव नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता महाविकास आघाडी व इतर पक्षांकडून ईव्हीएम वर पराभवाचे खापर फोडले जात आहे. त्यातच आता येवला मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मणिकराव शिंदे यांनी जिल्हा निवडणूक विभागाकडे फेर मतमोजणीची मागणी केली आहे. उमेदवाराच्या मागणीचा विचार करून जिल्हा निवडणूक विभागाने मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याचा निर्णय घेतला. संबंधित उमेदवारांनी प्रति मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटसाठी 40,000 रुपये आणि 18% GST यानुसार 47,200 रुपये शुल्क भरले आहे. शुल्क भरणा केल्याप्रमाणे मतदान केंद्र संख्येनुसार मतदान यंत्र निवडू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्राचे BUCU व व्हीव्हीपॅट निवडून एक सेट तयार करण्याची मुभा देखील उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवारांसमक्ष यंत्राची जोडणी करून यंत्राची स्वयं पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. आपण ईव्हीएम मतमोजणीचा अर्ज दिलाय नाशिकमध्ये, त्यासाठी आपण शुल्कही भरले, काय सांगितलं? हो, मी भरलेले शुल्क भरलं आणि एक बूथचं रिकाउंटिंग मागितलंय. त्या ठिकाणी कुठेतरी मला अपेक्षा होती त्या बूथवर 200 मतं मिळायला पाहिजे, त्या ठिकाणी एकूण 70 मतं मिळालेली आहेत. अशा अनेक बूथबद्दल शंका आहे, परंतु शुल्क भरायचं होतं. साधारण 47,200 रुपये एका बूथला भरायचे आणि त्यामध्ये अधिकारी जे सांगतात तर तुमचं रिकाउंटिंग होणार नाही. व्हीव्हीपॅटवर जी चित्र देऊन चिठ्ठी पडते त्याचं काउंटिंग नाही, तुम्हाला मशीन टेस्टिंग मिळेल आणि ते मशीन पुन्हा एकदा रिसेट करून ते आपल्याला टेस्टिंगला देतील. त्यात मला असं वाटतं का काही फार निष्पन्न होईल असं नाही. खरी तर मतमोजणी ही चिठ्ठ्यांची व्हायला पाहिजे का ती होण्याला प्रतिबंध आहे, त्यामुळं काही त्यातनं न्याय मिळेल असं वाटत नाही, परंतु प्रयत्न करतोय. सध्या वरिष्ठ पातळीवर काय चर्चा आहे हे मला आतापर्यंत माहित नाही, मात्र आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती मी योग्य पद्धतीने पार पडली. जर भविष्यात जी पण जबाबदारी देतील ती जबाबदारी सुद्धा समर्थनपणे व प्रामाणिकपणे पार पडेल, अशी प्रतिक्रिया भाजपची आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे. मी भारतीय जनता पार्टीची एक सर्वसामान्य जबाबदार कार्यकर्ता आहे. नेमक्या चर्चा काय चालू आहेत त्या माझ्यापर्यंत काही आलेल्या नाही आहेत, परंतु आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे मी ती समर्थपणे पार पडलेली आहे, प्रामाणिकपणे पार पडलेली आहे. भविष्यामध्ये सुद्धा जर का पक्षाने काही जबाबदारी दिली तर नक्कीच अगदी समर्थपणे आणि प्रामाणिकपणे जबाबदारीमध्ये सुद्धा पार पडेल. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीत मोठा वाद निर्माण होऊन विकोपाला गेला आहे.
अक्कलकुवा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या विरुद्ध महिलेने विनयभंगसह मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. आमदार आमशा पाडवी, मुलगा शंकर पाडवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून महिलेला मारहाण केली. याबाबत पीडित महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर आमदार पाडवी यांची मुलगी अंजू आमशा पाडवी यांनी देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे. नमस्कार. काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2000/2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349 त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31 RS प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31 RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला. 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची कंप्लेंटवरून FIR क्रमांक 425/2024 ही दाखल करण्यात आली. त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 74 79 115 पोट कलम 2 352 310 पोट कलम 5 कलम 50 त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स्ट SC/ST कायदा अंतर्गत 31 RS कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामध्ये एकूण 12 आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे. त्याचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे 2 व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेला जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.